नमस्कार. आपण मागच्या वेळेला 18व्या श्लोकाचा अभ्यास केला आणि त्या श्लोकांवरच्या माऊलींच्या ओव्या आज आपण घेणार आहोत. कोणता होता तो 18वा श्लोक? अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकः. या श्लोकामध्ये भगवंतांनी आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्याकडे असणाऱ्या दुर्गुणांची यादी दिली आहे. पहिल्या ओळीमधले सगळे शब्द आपले परिचयाचे आहेत. आता हे श्लोक वाचता वाचता नेहमीच आपल्याला असं वाटतं की असुर म्हटलं की राक्षस, आणि आम्ही काय त्या राक्षस प्रवृत्तीचे नाही, पण त्यांची जी काही दोषांची यादी आपल्याला भगवंत सांगतायत, कुठेतरी आपल्यामध्ये सुद्धा ते दोष असतात असं आपल्या लक्षात येतं. आजही आपल्याला या श्लोकांमध्ये पण लक्षात येणार आहे की आपण म्हणतो की अहंकार, बल, दर्प, काम आणि क्रोध या 5 महत्त्वाच्या शब्दांचा उल्लेख या श्लोकामध्ये भगवंतांनी केला आहे. की जो अहंकारी आहे तो आसुरी प्रवृत्तीचा आहे. बल म्हणजे शक्ती आहे, आता ती शक्ती चुकीच्या मार्गाला लावतो आहे, त्यामुळे स्वाभाविकच चुकीच्या मार्गाला जाणारी शक्ती तो आसुरी प्रवृत्तीचा आहे. दर्प म्हणजे ज्याला गर्व आहे, घमेंड आहे, तो आसुरी प्रवृत्तीचा आहे. आणि कामना वाढणारे आणि क्रोध, राग या 5 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो आसुरी प्रवृत्तीचा आहे. म्हणजे संश्रिता या 5 गुण कसं म्हणावं त्याला, 5 अवगुणांचा आश्रय घेणारा जो कोणी आहे तो आसुरी प्रवृत्तीचा आहे. पुढल्या वेळी म्हणत मम आत्मा परदेहेषु, आपल्या दोघांच्या या देहामध्ये म्हणजे भगवंता दोन्ही देहांमध्ये असणारं शरीरामध्ये असा जो ईश्वर आहे त्या ईश्वराचा द्वेष करणारा तो आसुरी आहे. म्हणजे देव न मानणारा, नास्तिक म्हणूया, असा सुद्धा जो तो आसुरी आहे. आता प्रत्येक चराचरात सगळीकडे ईश्वर आहे असं म्हणणारे आपण हा जो आसुरी प्रवृत्तीचा आहे तो म्हणतोय की देव काही नाही. त्या नास्तिक असणारा किंवा प्रत्येकामध्ये असणारं ईश्वराचं तत्त्व मान्य नसणारा हा पण आसुरी प्रवृत्तीचा आहे. आता या 5 दोषांचा, अवगुणांचा म्हणूया आपण थोडा बारकाईने विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की अशा प्रवृत्तीची जी मंडळी असतात त्यांना कुठली चांगली गोष्ट दिसतच नाही, कोणामधली पण चांगली गोष्ट त्यांना दिसत नाही, सारखं त्यांना दोषच दिसतो. कुठलीही गोष्ट समोर आली की त्याच्यामध्ये कमतरता काय आहे, दोष काय, तोच ते शोधून काढतात. आता या सगळ्याचा विचार केला तर संत मंडळी आपल्याला काहीतरी वेगळंच सांगत असतात. आजच्या ज्या ओव्या आपण अभ्यास करणार तत्पूर्वी थोडीशी आठवण द्यायची संतांची, कारण संत असं म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. आता दोष काढणाऱ्यांबद्दल आपलं चाललं ना, त्यामुळे एकीकडे संतांनी आपल्याला सांगितलं की ठीक आहे, आपला कोणी दोष काढला, आपली कोणी निंदा केली तरी निंदकाचं घर असावे शेजारी, त्या शेजाऱ्याला पाळून ठेवावं. कारण मग आपल्या त्या चुका, आपले जे दुर्गुण त्या निंदकाने किंवा त्या शेजाऱ्याने जर आपल्याला सांगितले तर आपल्याला बदल करता येतो. एका अर्थाने ते आपल्याला उपकारच आहे असं संतांचं म्हणणं आहे. संत आपल्याला सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी. संतांची दृष्टीच वेगळी असते ना, त्यामुळे त्यांना हे असं दिसतं, त्यांना प्रत्येकातलं चांगलंच दिसतं. आपण आत्ता पाहतोय आसुरी प्रवृत्तीच्या माणसं त्याला सगळ्यात वाईटच दिसतं, सगळ्यामध्ये काय कमतरता आहे, काय वाईट गोष्टी आहेत तेच त्याला दिसतं. आणि संतांना सगळ्यांच्यातलं चांगलं दिसतं आणि त्यामुळे संत आपल्याला असा देतात. आता ही जी संतांची दृष्टी आहे की सगळ्यातलं चांगलं शोधायचं, ही दृष्टी येण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागतात. जे कोणी आपले दोष म्हणजे आता निंदकाचं घर असावे शेजारी असं म्हणतं ना, जवळच्या माणसाने, शेजाऱ्याने किंवा अन्य कोणी आपल्या मैत्रिणी कोणी आपले दोष दाखवले तर तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एका अर्थाने आपण म्हटलं की त्या आपल्यावर उपकारच आहे की आपल्यातले उणीव, आपल्यातले दोष त्यांनी सांगितले आणि हा चुकला माझं, मी आता प्रयत्न करेन ना, असं जर म्हटलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण आपल्याबद्दल दोष दाखवले तर तो निंदक जो आहे म्हणजे दुष्टपणाने आसुरीबद्दल चालला आहे. प्रेमाने एखाद्या माणसाने आपल्याला काही सांगितलं की नाही हे असं नको तू करायला, आता पुढल्याच करू नको, असं कर, जसं घरात आपण मुलांना नातवंडाला सांगतो तसं सांगितलं तर बरोबर आहे. हा आसुरी प्रवृत्तीबद्दल आपण विचार करतो आहे तर तो दुसऱ्याचे असे दोष शोधूनच काढतो ना. तर असा जो कोणी निंदक आहे, असा जो कोणी आपले दोष सांगणारा आहे, संत आपल्याला असं सांगतात की असा तो निंदक आहे ना, त्या निंदकाचीच वाणी खराब होते. आपण तशा वेळी नाहीच, आपण आपलं काहीतरी कोणीतरी आपला दोष सांगतो वाईट वाटून घ्यायचं नाही.
संत आपल्याला सांगतात निंदकातली मोठं महान कार्य आहे केलेलं आहे. महान कार्य कसं केलं तर एक तर त्यांनी स्वतःची वाणी म्हणजे किती उपकार आहेत ना आपल्यावर. आपल्याला आपलं चूक सांगितली ही एक गोष्ट झाली आणि त्यांनी स्वतःकडे एका अर्थाने पापाचे धनी ते झाले. म्हणून संत मंडळी या अशा निंदकांना मोठं आपल्या दृष्टीने चांगलं म्हणतात ती हरकत नाही. आता ही अशी दृष्टी येणं अवघड आहे. माऊली आपल्याला काही दृष्टांत देणार आहे आणि ही जी काही मामात्मपरदेहेषु प्रद्विषंतोभ्य सूयकाः ही जी 18व्या श्लोकातली ओळ आहे त्याच्यामध्ये जरी म्हटलं की दुसऱ्याची निंदा करणारे ते स्वाभाविकच दुसऱ्याला वाईट म्हणणारे, दुसऱ्याची निंदा करणारे, आपल्या आणि दुसऱ्याच्यामध्ये असणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराला न मानणारे असे जे आहेत त्यांना त्यांनी आसुरी म्हटलेलं आहे किंवा आसुरी लोक असे असतात असं म्हटलेलं आहे. तर यांच्याबद्दल विचार करताना माऊली आपल्याला काही उदाहरणं देणार आहे, दृष्टांत देणार आहे. ते आपण पाहणार आहोत आज 389व्या ओळीपासून आज आपल्याला पाहायचं आहे. माऊली म्हणतात मग पुढा भेरी निशाण लावली ते दीक्षितपण जगी फोकारी ती आण वावो वावो. जरा जुनी भाषा असल्यामुळे शब्द आपल्याला पण सोपे कळेल आपल्याला. आसुरी लोक काय करतात भेरी निशाण म्हणजे आपला डंका पिटवतात, नगारीला वाजवतात, डंका पिटवतात, मी केलं असं म्हणण्याचा त्यांचा स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा स्वभाव असतो. त्यामुळे आसुरी लोक काय करतात आपल्याच गोष्टींचे नगारे पिटतात, डंका पिटतात. कशाचा तर ते जे काही थोडंसं यज्ञ कर्म करतात. दीक्षित शब्द वापराय, दीक्षित म्हणजे यज्ञ करणारे. तर असा जो त्यांचा दीक्षितपणा आहे यज्ञ करण्याचं, त्यांनी जे काही थोडंसं चांगलं काम केलेलं असेल त्याची ते डंका पिटवतात म्हणजे जगात प्रसिद्धी करतात. आपणच आपल्या सत्कर्माचा डंका पिटवतात. म्हणजे खरं तर आपण आपल्या नेहमी म्हणतो की चांगलं काम केलं तर सांगू नये, अगदी करावं आणि विसरून जावं. करावं, कोणाला मदत करावी, दान करावं, चांगलं काम करावं पण विसरून जावं, नेक करावं आणि विसरून जावं असं म्हणतात. असे आपल्याला आपली पद्धती आहे. पण बरोबर उलट आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं आहे की ते थोडंसंच करतात पण त्याचा डंका पेटवतात, जगामध्ये प्रसिद्धी कशी होईल असा प्रयत्न करतात आणि जगी फोकारी ती आणं अशी प्रसिद्धी करतात, वावं पण तिला म्हणजे वाया जाते. अशी जी काही आपणच केलेल्या आपल्या चांगल्या यज्ञ कर्म म्हणजे सत्कर्म, चांगल्या कामाची जी काही प्रसिद्ध करतात ते तर काय अविधी असतं म्हणजे ते की बरोबर नसतंच, निष्फळ असतं, आभास असतो. त्यामुळे ते वाया जातं असा त्याचा अर्थ. आपणच आपल्या कामाचा जो डंका पिटवलेला असतो ते सत्कर्म निष्फळ ठरतं. केलं असलं चांगलं तरी ते चांगलं ठरत नाही कारण डंका पिटवला जातो म्हणून. तेव्हा महत्वे तेणे अधमा गर्वा चढे महिमा जैसा लेवे दिधले तमा काजळाचा. माऊली दृष्टांत देतात की हे यांचं जे असं चांगलं केलेलं कर्म आणि त्याचा डंका पिटवला जातो, स्वतःच्या कामाचा गौरव केला जातो, त्या अधमाच्या त्या आसुरी माणसाच्या अंगावर जो काही गर्वाचा मोठेपणा होतो तेव्हा महत्त्वे त्याने अधमा स्वतःला त्या अधम माणसाला जे काही महत्त्व प्राप्त होतं त्याने आणखीन त्याचा गर्व वाढतो. इतका गर्व वाढतो की जणू काही अंधकाराला काजळ लावलं आहे. जैसा लेवे दिधला तमा काजळाचे, काजळाचं पूट चढवलं आहे. अंधकार आधीच अंधार आणि त्यात काजळाचं पूट चढवलं आहे. आधीच अधम, आधीच आसुरी प्रवृत्ती आणि त्यात आपण केलेल्या एवढ्याशा सत्कर्माचा मोठा डंका पिटवला जातो आहे. त्याचं काय होतं तर त्याचं दृष्टांत देऊन सांगतात की आधीच अंधार म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही, निष्फळ ठरतं त्याचं कर्म. मग त्याचं वर्णन करताना पुढे तैसे मौढ्य घणावे, मूढपणा शब्द माहिती आहे आपल्याला, मौढ्य म्हणजे मूर्खपणा. तैसे मौढ्य घणावे औद्धत्य उंचावे अहंकार दुणावे अविवेक कोट. सगळ्या वाढत जातात त्या एका गोष्टीमुळे. आपले जे दुर्गुण आहेत ते कसे वाढत जातात ते म्हणजे मौढ्य घडावे, तो मूर्खपणा अधिक घट्ट होतो. शहाणपणाचं कडे झाडं बाजूलाच राहिलं, मूर्खपणा अधिक घट्ट होऊन जातो. उद्धटपणा वाढतो, औद्धत्य उंचावे, उद्धटपणा वाढतो. अहंकार दुणावे, अहंकार दुप्पट होतो आणि अविवेक हा पण दुप्पट होतो. म्हणजे आणखीन पाय खोलात जातो. आधीच आसुरी प्रवृत्ती, त्यात हे असं उगीच्या उगीच आपलाच मोठेपणा गाजवणं, त्यामुळे सगळे दुर्गुण आणखीन वाढीस लागतात. मग दुजयाची भाषा नुरवावया निशेष बळीये पण अधिक होय बळ. मग नुरवावया निशेष म्हणजे आपल्यासारखा आपणच कसा, ते म्हणतात दुजयाची भाषा, आपल्याशिवाय जगात दुसरं नावच नाही, दुसऱ्याचं नावच उरू द्यायचं नाही. मीच काय तो शहाणा,
दुसऱ्याने काही केलं आहे. बऱ्याच जणांना अशी सवय असते, आम्ही आपल्याला ही ओवी वाचली की लक्षात येतं की काही तो समोरच्या माणसाबद्दल चौकशीसुद्धा करत नाही, आपलंच काय ते सांगत राहतात. मग दुजयाची भाषा नुरवावया निशेष. आपणच आपलं काय असेल ते सांगत राहायचं, आपल्याशिवाय जगात दुसरं नाहीच आहे काही, असं त्याला वाटतं. आणि बळीये पण अधिक होय बळ, आणि मग त्यांच्या बळाला अधिक बळ प्राप्त होतो. ती जे बलम म्हटलं आहे ना, ती बळ म्हणजे शक्ती काही चांगल्यासाठी नाही आहे. हे अशा प्रकारचे जे बळ त्यांच्याजवळ असतं, आपण केलेल्या एवढ्याशा कामाचं कौतुक करण्याचं, ते बळ अधिकच त्यानं वाढतं. बळाने अधिक बळ प्राप्त होतं. अधिक अधिक कसा या आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचा पाय खड्ड्यात जातोय ते आपल्याला माऊली सांगतात. ऐसा अहंकार बळा झाली या एक वेळा, दर्प सागरू वेळा सांडून होते. दर्प सागर म्हटलंय, अहंकार झाला, बळ झालं, आता दर्प. ते म्हणतात असं जेव्हा सामर्थ्य, बळ आणि अहंकार यांचं ऐक्य होतं. अहंकार बळा झाली या एक वेळा. एक वेळा झालं म्हणजे दोन्ही एक झाले. अहंकार आणि शक्ती, आधीच मोठा गर्व झालेला आहे, ताठा आहे, आणि त्याच्यात ही शक्ती पण प्राप्त झाली, सामर्थ्य. काहीतरी एवढंसं चांगलं काम केलं तर मोठं बळ आलं आहे. या दोघांचं ऐक्य झाल्यावर दर्पसागरू वेळा सांडोनी उतू जात आहे. काय उतू जात आहे तर दर्प जणू काही समुद्राच्या लाटा जशा मर्यादा सोडून उचंबळून येतात ना, तसा ह्याचा गर्व उचंबळून येतो, उतास जातो. इतका त्याला गर्व चढतो. अहंकार, बळ म्हणजे सामर्थ्य, आणि आता हा त्याच्यामुळे आलेला गर्व, अशाने वाढतं. मग काय होतं, मग ओसंडिले निदर्पे कामाही पित्त कुरूपे, तया ढगी सैंद पलिपे क्रोधाग्नितो. आता त्याला भरीसभर क्रोधाची. अहंकारम बलम दर्पम कामम, आधी काम आणि मग क्रोध. एकाच 394 ओळीमध्ये दोन्ही घेतलं आहे. ते म्हणतात ओसंडिलेही दर्पे, असा सगळ्या समुद्राच्या लाटा जशा उचंबळून येतात तसा याचा गर्व वाढतो. आणि असा अमर्याद जो काही दर्प वाढलेला आहे त्याच्यामुळे कामाही पित्त कुरूपे, कामाचंही पित्त खवळतं, कामाला वाढतात. एवढ्यासं केल्याचं एवढं हे झालेलं आहे, आणखीन 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 करावंसं वाटतं. ती जी काही धग असते, ती जी काही उष्णता वाढते, धगी सैंद पळीपे क्रोधाग्निको, त्याच्यात तो क्रोधरूपी अग्नी भडकतो. कामना वाढतात आणि मग त्या कामना पुऱ्या करताना जो काही होत नसेल तर कसा राग येतो, त्यामुळे क्रोधाग्नी भडकतो. तेथ उन्हाळा आगी खरभरा, तेला तुपाची या कोठारा, लागला आणि वारा सुटला जायचा. आणखीन काय काय घडतं हे तर झालं अहंकार बलम दर्प काम क्रोध. आणि हे असा एक तर रखरखीत उन्हाळा आगी रखरखा, खरभरा म्हणजे रखरखीत उन्हाळा, त्यात तेला तुपाची या कोठारा, त्यात पुन्हा तेल तुपाचं कोठार, आगीत तेल, आणि लागला वारा सुटला जायचा. आणि अगदी त्यातही त्या अग्नीला अनुकूल असा वारा, तो अग्नीला. असं झाल्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण होते. या आसुरी प्रवृत्तीच्या मंडळींच्या या 5 दुर्गुणांमुळे फार भयंकर परिस्थिती निर्माण होते. तैसा अहंकार बळाला, दर्पो कामक्रोधी गुढला, या दोहीचा मेळ झाला जयांच्या ठाई. या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या ठिकाणी हा जो अत्यंत बळावलेला अहंकार आणि कामक्रोधाने व्यापलेलं आपण आत्ताच्या सगळ्या ओळ्यांनी पाहिलं, तो जो गर्व आहे, त्या सगळ्यांचं जे काही ऐक्य झालेलं आहे, 5 दुर्गुणांचं, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोध, या सगळ्या 5 गुणांचं ऐक्य झालं आहे. ते आपुली या सर्वेशा मग कोणी हिंसा या प्राणी अंते विरेशा न साधती का. आता या अशा 5 गोष्टींचं ऐक्य झाल्यावर हे विरेशा म्हणजे वीरांच्या ईशा, अर्जुनाला म्हटलं आहे की हे जे आसुरी लोक आहेत, ह्या 5 दुर्गुणांनी ऐक्य झालेले, ते काय करतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे प्राण्यांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या हिंसेनं मारतात, म्हणजे दुसऱ्याला त्रास देतात. एवढा क्रोधाग्नी भडकला, एवढे 5 दुर्गुण एकत्र आले की त्यांच्याकडून काय वाटेल ते घडतं, असं होतं. आता असं वाटेल ते घडतं म्हणजे काय, तर पहिले तव धनुर्धरा आपुलिया मांस रुधिरा वेचू करीती अभिचारा लागून या. काय घडतं तर अर्जुना, अभिचार मंत्र, अभिचार मंत्राच्या सिद्धी. अभिचार म्हणजे ज्याला जादूटोणा आपण म्हणतो, मारण जादूटोणा, काहीतरी करणी करणं वगैरे वगैरे, असा जो काही मंत्र आहे
त्या अभिचार मंत्राच्या पहिले तर आपुलिया मांस हे जेव्हा सिद्ध करायचं असतं तेव्हा आधी आपला रक्तमांस त्याला द्यावं लागतं. आपल्या रक्तमांस द्यायचं आणि मग तो यज्ञ पूर्ण होणार ना. करायचा असतो दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, पण आधी आपला अभिचार म्हणजे दुसऱ्याला त्रास होण्यासाठी आधी आपल्याला त्याचा त्रास ते सगळं जारण मारण करणी वगैरे करण्यासाठी स्वतःचं रक्तमांस आधी द्यावं लागतं. म्हणून ते सांगतात की दुसऱ्याला दुखापत द्यायची, दुसऱ्याचा नाश करायचा, त्याच्यासाठी जे मंत्र जागृतपणं करायचं त्या सिद्धीसाठी प्रथम आपल्या अंगातलं रक्तमांस खर्च करतात. वेचू करीती अभिचार लागून या अशा प्रकारच्या नीच कृत्यासाठी आधी आपला रक्तमांस देतात. ते इथं जाळी ती जिये देहे या माझी जो मी आहे तर या आत्मया मज घाये बाज तिथे. आता या प्रत्येकाच्या राष्ट्रात भगवंत आहे म्हणून भगवंत 399 सांगतात की ते हे जे काही कृत्य करतात त्यांनी काय होतं, ते इथं जाळी ती जिये देहे आपलं रक्तमांस काढतात आणि देहाला जाळतात. ज्यामध्ये मी आत्मरूपानं आहे ते नको मानू दे, पण मी सगळीकडे आहेच. तर मी जर आत्मरूपाने आहे तर त्या मलासुद्धा त्या देहामध्ये असणाऱ्या त्या आत्मरूपाला म्हणजे त्या ईश्वराला त्या दुःखाचे चटके घाव सहन करावे लागतात. सगळीकडे भगवंत आहेच. ते जेव्हा असं गैर करतात त्यावेळेला अगदी स्वतःचं जरी रक्तमांस काढत असले तरी या देहामुळे या आत्म्याला देहाच्या सुखदुःखांना भोगावे लागतात. त्यामुळे भगवंत आठवण करून देतो आहे 399 इतके तरी देहाला जेव्हा त्रास देतात, त्यांच्या देहाला जाळतात, त्या देहामध्ये मी आत्मरूपाने आहे. कारण या ओळीमध्ये न मानणारे आहेत ना या असुर, दोघांच्या मम आणि पर दोघांच्यामध्ये असणाऱ्या देहांमध्ये असणारा जो ईश्वर आहे त्याला ते मानत नाही आहेत आणि म्हणून ते स्वतःच्या देहाला कष्ट देतात. आणि मग भगवंत सांगतो आहे की त्या देहामध्ये पण मी आहे, मग त्या देहाला कष्ट पडले तरी मलाही पडतात. त्या आत्मस्वरूपावर माझ्यावर दुःखाचे घाव बसतात. आणि अभिचारक तीही उपद्रवी जे जेतुले काही तेथ चैतन्य मी पाहिशी नो पावे. बरं ते स्वतःला करून घेतात तेव्हा पण मला त्रास होतो आणि ज्याच्यावर हा मांत्रिक प्रयोग चाललेला आहे, हा जो काही मंत्रप्रयोग केला जातो आहे त्या अभिचारक मंत्राने ज्याला उपद्रव द्यायचा आहे, ज्या कोणाला त्रास द्यायचा आहे त्यांच्या ठिकाणी सुद्धा भगवंत आहेच. तिथे असणाऱ्या त्या चैतन्य रूपामध्ये जो काही ईश्वर वास करणार आहे त्या परमात्म्याला तिथे देखील चटके बसतात. स्वतःचं रक्तमांस द्यायचं ना त्यामध्ये असणाऱ्या ईश्वराला पण चटके बसतात. ज्याच्यावर हा प्रयोग चाललेला आहे त्याला देखील हे चटके बसतात. पण तिथे असणाऱ्या ईश्वराला पण चटके बसतात. ईश्वर सर्वत्र आहे हे दाखवण्यासाठी ह्या 2 उभ्या माऊली सांगतात की वाईट जरी असला, आसुरी प्रवृत्तीचा जरी असला, राक्षस जरी असला तरी तिथे पण भगवंत तर मी आहेच. आणि त्यामुळे ज्या देहामध्ये मी आहे त्या देहाला जो काही त्रास होतो तो देहात असणाऱ्या त्या आत्म्याला सुखदुःख भोगावं लागतं. आणि म्हणून त्यात असणाऱ्या परमात्म्याला, त्यात असणाऱ्या ईश्वराला सुद्धा हे चटके बसतात. आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाकीती इटाळे पैशुनाचे. मग ते म्हणतात की हा जो काही अभिचाराचा प्रयोग, वाईट गोष्टींचा प्रयोग हा जो केला जातो आहे आणि तो जर समजा दुर्दैवाने अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे, ते समजा ज्यांच्यावर हा प्रयोग केला गेला नाही आहे किंवा ज्यांच्यावर केलेला प्रयोग अयशस्वी झाला आहे ते जे काही वाचलेत, अवगळे म्हणजे ह्या प्रयोगातून जे वाचले, ज्यांच्यावर प्रयोग झाला नाही ते वाचले किंवा ज्यांच्यावर प्रयोग केला पण तो यशस्वी झाला नाही म्हणून ते वाचले, तया टाकीती इटाळे पैशुनाचे. ते जे काही अशी मंडळी असतात की ज्यांच्यावर तो दुष्ट प्रयोग यशस्वी झालेला नाही आहे किंवा होऊ शकले नाही, ते आगळे वेगळे लोक आहेत ना, त्याच्यापासून हे काय करतात, तो प्रयोग यशस्वी झाला नाही म्हणून अत्यंत द्वेषाचं, अपवित्र, अगदी वाईट गोष्टींचं नीचतेचे आरोप करतात. म्हणजे हे प्रयोग सिद्धीच गेले नाही म्हणून मग त्याचा आरोप करायचे. आता 750 वर्षापूर्वी जरी माऊलींनी हे आपल्याला सांगितलं असतं तरी आज पण दिसतं की एखाद्या चांगल्या माणसाला काहीतरी करून त्रास देणं आणि तो त्रास समजा ते नाही त्या त्रासात अडकले तर मग आणखीन त्यांच्यावर काहीतरी चुकीचे आरोप करून त्यांना अगदी नीच असे आरोप करायचे. तसंच ते सांगतात की समजा हे जे काही प्रयोग केलेले आहेत त्याच्यात ते अडकले नाहीत किंवा ते प्रयोग यशस्वी झाले नाहीत तर मग त्यांच्यावर अत्यंत अमंगल, अपवित्र
असे चुकीचे खोटे आरोप केले जातात. म्हणजे छळ, थोडक्यात त्यांचा छळ करतात. आता पुढे एक यादी दिली. सती आणि सत्पुरुष, यानशील, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी जे, का भक्त हन महात्मे, इहे माझी निजाची धामे, निर्वाळली होमधर्मी शौतालिके. 402 या ओवीमध्ये सगळी यादी दिली आहे. सती म्हटलं आहे म्हणजे पतिव्रता साध्वी स्त्री आहे, सत्पुरुष आहेत, सगळे सज्जन माणसं आहेत, दानशील, याज्ञिक, सत्पात्री दान करणारी मंडळी आहेत किंवा याज्ञिक मंडळी आहेत. काही मंडळीचे दान देण्याचा स्वभाव आहे, जमीन, अर्थ म्हणजे पैसा, जे काही अन्न, अशा प्रकारचं दान. आता अलीकडल्या काळामध्ये आणखी रक्तदान, इंद्रियदान वगैरे वगैरे अशासारखं दान देण्याचा ज्यांचा स्वभाव आहे, असे दानशील किंवा यज्ञ करणारे, सत्कर्म करणारे असे जे याज्ञिक, किंवा तपस्वी, तपश्चर्या करणारे असे तपस्वी, अलौकिक असे संन्यासी, सर्वसंग परित्याग करणारे जे संन्यासी आहेत. थोडक्यात 4थ्या आश्रमामध्ये असणारी जी मंडळी आहेत, या सगळ्या लोकोत्तर पुरुषांची यादी आहे. अगदी साध्वी स्त्रीपासून ते ह्या संन्याशांपर्यंत सगळ्यांचा उल्लेख माऊलींनी केला. का भक्त हन महात्मे, त्याच्यात पुन्हा भगवत भक्त आणि महात्मे, इये माझी निजाची धामे. या सगळ्यांचं जे अंतःकरण आहे ना, ही सगळी जी मंडळी आहेत ना, ते माझं निज धाम आहे, त्यांच्यामध्ये मी आहे. आता म्हणजे काय, या सगळ्यांच्यामध्ये भगवंत म्हणतो मी आहे. भगवंत सगळीकडेच आहे, पण यांचा अगदी मुद्दाम उल्लेख केला आहे आणि यांचं अंतःकरण मोठं असतं. यांच्या अंतःकरणात म्हणजे हे सगळे गुणी आहेत. ही जी काही यादी आहे, ह्यांच्याजवळ काहीतरी विशेष गुण आहेत. खरंच आहे, त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलेले आहेत, त्यांचे काही सुसंस्कार त्यांच्यावर आहेत, ते चांगल्यासाठी काहीतरी आपलं काम करत आहेत. त्यांच्याजवळ काम क्रोध काही नाही आहे. त्यांचा स्वभाव असा यांच्यासारखा दुष्ट आणि किंवा क्षुद्र स्वभाव नाही आहे. अशी ही सगळी मंडळी आहेत. किंवा त्या सगळ्यांना मी आणि हे सगळं जग ब्रह्मस्वरूप आहे, ईश्वर कसा आता सगळीकडे भरलेला आहे याचा काही अनुभव आहे, असे हे सगळे महात्मा आहेत. ही सगळी जी मंडळी त्यांच्यापेक्षा कोणी दानशूर आहे, कोणी महात्मा आहे, कोणी तपस्वी आहे, कोणी यज्ञ करणार आहे, सत्कर्म करणार आहे. असे सगळे जे काही चांगली सद्गुणी मंडळी आहेत, महात्मे आहेत, असे महात्मे आहेत. आणि हे श्रौत करणारे म्हणजे अग्निहोत्र करणारे आहेत. नित्य होमक्रिया केल्यामुळे त्यांचं आणखीन जे कर्मनिष्ठ अशी जी मंडळी आहेत, ही सगळी काय आहेत तर भगवंत ही माझी राहण्याची ठिकाणे आहेत. या सगळ्यांमध्ये मी आहे. सगळीकडे ईश्वर आहे, आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, पण तरी ह्या सगळ्या मंडळींमध्ये मी विशेष करून आहे. इथे सगळं जे काही त्यांचं अलौकिक अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये मी आहे. भगवंताचं निवासस्थान म्हणजे ही सगळी मंडळी आहेत. तयाद्वेषाचे नि काळ कुठे, पण या सगळ्या चांगल्या मंडळीच्याबद्दल सुद्धा अत्यंत विखारी बोललं जातं, द्वेष केला जातो. बासटोनी तिखटे कुबोलांची सदटे सुटी काढले. इतका द्वेष, इतकं काळकूट, इतकी चिखलफेक त्यांच्यावर केली जाते. टोकाचं खोटेपणा करून बोललं जातं. असे दुष्ट शब्द किंवा तीक्ष्ण तिखट शब्द वापरले जातात. इतकं दुसऱ्याला लागेल असं मर्मभेद करतात असे बाण जणू काही फेकले जातात. कुबोलांची सदटे, वाईट बोलतात. इतका बोलण्यामध्ये द्वेष असतो की दुसऱ्याच्या जीवाला ते टोचेल, बाण टोचेल अशा प्रकारचं टोचणी करणारं बोलले जातात. म्हणजे जे सज्जन आहेत, जे महात्मे आहेत, जे चांगलं कर्म करणारे आहेत, अशा सगळ्यांच्या ठिकाणी भगवंताचा वास आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि हे सगळं जे असं कुबोल आहे, इतकं त्यांना द्वेषयुक्त, इतकं टाकून बोललं जातं. हे असे असुरी लोक, टोकाचा द्वेष करणारे आणि असे जणू काही बाण, ही नराधम मंडळी, असुरी मंडळी, जणू काही ही एका अर्थाने भगवंतालाच त्रास देणारे, भगवंताचं निवासस्थान येते असा सगळा विचार त्यांनी केला आहे. आता आपल्या लक्षात येईल की हे असं वागणाऱ्याला भगवंत शिक्षा देतो की नाही, असं आपल्यालाही वाटलं की काय आहे, काही दोष नसताना चांगलं काम देशाचं करताय तरी देखील त्यांना रोज उठून काहीतरी वेगळ्या गोष्टींमध्ये ॲड करायचं, काही ना काहीतरी आरोप त्यांच्यावर नसलेले करत राहायचं आणि त्यांचं जे चांगलं चाललेलं आहे त्याच्यात खीळ घालायची, अशी दुष्ट प्रवृत्तीची मंडळी आजही आपण पाहतोच आहोत. तर अशा सगळ्या मंडळींच्यावर हा भगवंत काही करतो की नाही असा स्वाभाविक तुमच्या मनाला प्रश्न पडेल. त्यामुळे लगेचच आपल्याला 19वा जो पुढला श्लोक आहे
त्याच्यामध्ये भगवंताला तानहम दिशद क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्रमशुभा आसुरीष्वेव योनिषु. ह्या श्लोकामध्ये आता भगवंत या अशा दुष्ट असुरी प्रवृत्तीच्या, दुसऱ्याला त्रास देणारी जी प्रवृत्ती आहे, येणं केनं प्रकारेनं सगळं चांगलं करणाऱ्या माणसाला त्रास देणं, अशी जी काही समाजामध्ये मंडळी असतात, यांना भगवंत काय शिक्षा करतो, या शिक्षेचा विचार या 19व्या श्लोकात भगवंत आपल्याला जर आधार वाटतो की इतकी दुष्ट प्रवृत्ती, देवाचं काही लक्ष आहे की नाही या जगात या लोकांकडे, इतका त्रास द्यायचा सज्जनांना. तर भगवंत म्हणतात द्विषत अशुभान, म्हणजे असा द्वेष करणारे जे पापाचारी आहेत, अशुभान असे पापाचारी आहेत, क्रूरान नराधमान, कसं आहे क्रूर कर्म करणारे असे जे नराधम आहेत, त्याला भगवंत म्हणतो अहम संसारेषु अजस्रम, म्हणजे मी भगवंत या सगळ्या विश्वामध्ये संसारामध्ये वारंवार पुन्हा पुन्हा आसुरीषु येवनिशी येव, म्हणजे त्या आसुरी योनीमध्येच क्षिपामी त्यांना टाकत असतो. हे असं वागणारे जे आहे त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, ते आहेच, आणि तो आसुरी योनीमध्येच त्यांना, दुष्ट मंडळींमध्येच त्यांना जन्म घ्यावा लागतो, असं भगवंत आपल्याला 19व्या श्लोकात सांगणार आहे. म्हणजे काय तर भगवंत पण असे द्वेष करणारी जी मंडळी आहेत, दुष्ट स्वभावाची अशी जी मंडळी आहेत, यांना वारंवार पुन्हा पुन्हा आसुरी योनीतच जन्म घ्यावा लागतो. जगात असं दुसऱ्याचं भलं झालेलं न पाहणारे जे लोक आहेत असतातच भोवती, अशांची संख्या काही कमी नसते. जरा दुसऱ्याचं भलं झालं की त्यांना फार दुःख होतं किंवा राग येतो, संताप होतो त्यांचा. अशाच प्रवृत्तीची जी लोक आहेत, सज्जनांचा, चांगल्या माणसांचा, साधू संतांचा, महात्म्यांचा, मग अशी यादी सगळी दिलेली आहे, अशा मंडळींचा ही असुरी मंडळी, क्रूर नराधम मंडळी, म्हणजे एका अर्थानं 2 पायांचे पशूच म्हणूया. कदाचित मला तर कधी असं वाटतं की ते 4 पायांचे पशु जे आहेत ना, त्यांच्यापेक्षा हे वाईट आहेत असं त्यांचं वागणं असतं. त्यामुळे खरं तर 2 पायांचा पशु म्हणणं म्हणजे 4 पायांच्या पशूंचा अपमान करण्यासारखंच. इतकं 2 पायांच्या पशूंमध्ये क्रौर्य आहे. रोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ह्यांचं क्रौर्य, वाढतं क्रौर्य ऐकू येतं. किती दुष्टपणा. कोणाची तरी बेल वाजवावी, त्या बाईने दार उघडावं, मग त्यांनी म्हणावं की तुमचं पार्सल आलं आहे. ती बाई म्हणते मी काहीच मागितलं नाही आहे, माझं नाही आहे. पुन्हा पुन्हा ती सांगते मी मागितलं नाही आहे. हा पुन्हा पुन्हा नाही तुमचंच आहे, नाव सांगतो आहे, पत्ता सांगतो आहे, नंबर सांगतो आहे, सगळं बरोबर सांगतो आहे. आणि मग तुम्ही काल मॉलमध्ये गेला होतात आणि मग तिथे ते काय जे नंबर लागले आहेत त्याच्यात तुम्हाला कुपन मिळालं, त्याचा नंबर लागला आहे म्हणून तुम्हाला बक्षीस आलं आहे. झालं कसं ते जाळ्यामध्ये अडकवतात. आणि मग साडी आली आहे, मग ती साडी, मग त्या बाईला मोह कसा का, हे जे सगळे द्या अहंकारम बलम दर्पम कामं क्रोधम कसं अडकवलं जातं. हे दुष्ट प्रवृत्तीची माणसं येणं केनं प्रमाणेनं सज्जनांना, चांगल्या माणसांना कसं फसवत असतात, याची रोजची उदाहरणं आपल्याला भोवताली पाहायला मिळतात. ते इतकं क्रौर्य आहे. आपल्या थोड्याशा फायद्यासाठी दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला जाळ्यात अडकवणं, तर हे तर अगदी पशूंच्यापेक्षा अत्यंत क्रूर दुष्टपणा करणं आहे. एका अर्थाने निसर्गाकडे जर आपण पाहिलं तर खरोखरच याच्यापेक्षा पशु बरे म्हणावं लागतं. पशूंचं जे आहे ते असं म्हणतात की ते निसर्ग नियमाप्रमाणे वागतात. माणसासारखा स्वार्थीपणा त्यांच्याजवळ नाही आहे. जे आपलं खाद्य नाही आहे ते तिकडे वळतसुद्धा नाही आहेत असं त्यांचं असतं. आपलं खाद्य नसेल तर त्या पशुला ते त्रासही देत नाही. भूक लागली की त्यांना जेवढं भुकेला हवं आहे तेवढीच ते शिकार करतात. साठवून ठेवण्याचं ते काम करत नाही. माणसाचं अगदीच वाईट गोष्ट आहे. माणूस एकतर आपल्याला हवं नको विचार करत नाही, दुसऱ्याला त्रास देतो. मला नको असतं ते तुला मिळता कामा नये अशी पण प्रवृत्ती असते. आणि मला मिळणार असेल तर अजून हवं, अजून हवं, अजून हवं. 7, 8, 10, 15 पिढ्या त्यांनी मिळवावं अशा प्रकारचं सुद्धा ते माणसाचं काम असतं. त्यामुळे पशु बरा असं माणसाचा दुष्टपणा वाढलेला आहे. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवणं अशा प्रकारचं काम माणसं करतात. दुसऱ्याला जीवे मारणं, दुसऱ्याचं नुकसान करणं, दुसऱ्याचं खून करणं, काही खंडणी वसूल करणं, कितीतरी गोष्टी अशा आहेत की माणूस माणसाला अशा प्रकारे त्रास देतो. आणि अलीकडे तर बायका मुलांना पळवणं,
धर्मांतर करायला लावणं, हार करणं, फूस लावणं, अशा पण गोष्टी वाढलेत. स्त्रियांचे, मुलांचे विक्री करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नराधम या कॅटेगरीमध्ये आहे. असं काम करणारे जे ते असुरी राक्षस आहेत, नराधम आहेत. रोजचं वर्तमानपत्र उघडलं की ह्या अशा प्रकारच्या गोष्टी, किंवा आता आपण व्हॉट्सॲप उघडलं म्हणूया की अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. अशा नराधमांना त्यांनी अजस्रम म्हणजे भगवंत म्हणतो वारंवार पुन्हा पुन्हा या असुरी योनीमध्येच मी जन्माला घालतो. भगवंत काय करतो या लोकांचं, असं होऊ नये ही गोष्ट आपल्याला वाटते. पण आता एक दिलासा असा मिळतो की असं वागला तर तुम्हाला काय भोगावं लागेल ते भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की वारंवार तुम्हाला दुष्ट योनीमध्येच जन्म मिळणार. ही पापी माणसं आहेत. असुरी योनी ही भोग योनी आहे. मग ह्यांना जन्म पशुपक्ष्यांच्या म्हणजे त्याला तिर्यक योनी म्हणतात, त्या तिर्यक योनीमध्ये किंवा भूत प्रेत पिशाच अशा योनीमध्ये म्हणजे नरकामध्ये ही मंडळी जातात. त्यांच्या त्यांच्या पापाच्या दर्जाप्रमाणे त्यांना ती योनी प्राप्त होते. सगळ्यामध्ये नीच, सगळ्यामध्ये वाईट जे आहे ते सगळे नरकात जातात आणि तिथून त्या नरकातल्या यातना भोगावे लागतात. जरा थोडं वरच्या म्हणजे पशुपक्षी योनीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जरा थोडंसं आणखीन कमी पापी असेल तर कृमी कीटक अशा योनीमध्ये त्याला जन्म मिळतं. आणि त्याच्यापेक्षा सौम्य म्हणजे मग माणसामध्ये जन्म मिळतो. अगदी थोडंच आहे बाबा, असं एखादी संधी दिली तर तो या दुष्टपणातून बाहेर पडेल तर मग माणसाचा जन्म मिळतो. पण त्यातही निकृष्ट आयुष्य, असं निकृष्ट आयुष्य जगणारे जे आहेत त्याच्यामध्ये जन्म मिळतो. आता ही सगळी आपण माऊलींनी सांगितलेली क्रमवारी लक्षात घेतली की असं वाटतं आपण खरोखरच भाग्यवान आहोत. आपल्याला आपली भगवंतानी योगक्षेम वहामेहा दिलेला शब्द आहे तो पाळलेला आहे. आपण आपल्यासारखे खरंच सुखी आपण. त्यामुळे आपल्याला या अशा प्रकारच्या कुठल्याही दुर्गुणाचा जराही लेशसुद्धा आपल्याजवळ असता कामा नये असा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. नाही दुसऱ्यातलं काही अवगुण शोधायचा, नाही दुसऱ्याला त्रास द्यायचा, नाही दुसऱ्याला काही कटू बोलायचं, नाही दुसऱ्याच्या चुका दाखवायच्या. अशी मैत्री करायची की आपण एखाद्याची चूक अशी सहज सांगून त्यांनी ते अरे हो खरंच बरं झालं तुला लक्षात आणून दिलं, अशी मैत्री असली पाहिजे. अशा प्रकारचा विचार आपल्याला या सगळ्या माऊलींच्या या यादीतून घ्यायचा आहे. नाहीतर आपलं काय होईल त्याची यादी पण माऊली देतात. हे सगळं कर्मसिद्धांताप्रमाणे आपण जसं कर्म करतो त्या कर्मसिद्धांताप्रमाणे आपल्याला या अशा प्रकारच्या योनीमध्ये जन्म मिळतो. पशुपक्ष्यांची योनी ही सुद्धा भोगयोनीच आहे. त्या बिचाऱ्यांना खरंच आहे त्या निसर्ग नियमाप्रमाणे ते वागतात ही गोष्ट खरी आहे. त्याला तसंच जगावं लागतं कारण या निसर्गामध्ये त्यांना राहायचं असतं. त्या निसर्गावर ते काही मात करू शकत नाही. त्यांना त्या निसर्गातल्या सगळ्या संकटाला तोंड द्यावं लागतं. पावसाळा असेल तर भर पावसामध्ये त्यांना राहावं लागतं, उन्हाळ्यात कडक उन्हात राहावं लागतं, थंडीमध्ये त्यांना काही वेगळी नाही, थंडीत प्रचंड थंडी सहन करावी लागते. ह्या सगळ्या निसर्गाच्या गोष्टींमध्ये काही तरतूद त्यांच्यासाठी त्यांनी केलेली नाही आहे. जी काही केलेली आहे ती त्या हवामानाप्रमाणे तिथे ते पशुपक्षी असतात. अत्यंत थंड प्रदेशामध्ये आपल्याकडले पशुपक्षी दिसत नाही, तिथे राहणारे वेगळे असतात. त्यामुळे त्यांना जे काही सहन होईल ते त्याप्रमाणे तिथे राहतात. आणि म्हणून मायग्रेटरी बर्ड जे आपण म्हणतो की थंडी सुरू झाली की ते आपल्याकडे जे येतात उष्णकटिबंधामध्ये ते काय येतात तर तिथली थंडी त्यांना सहन होत नाही तेव्हा येतात. अशा प्रकारची निसर्गतः जी काही तरतूद केलेली आहे तेवढंच त्याला मिळतं. मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर उपाशी राहायचं. जे काही निसर्गाचं संकट येईल त्यात तोंड द्यायचं हे त्यांचं जीवन असतं. आणि म्हणून ती भोगयोनी आहे. याच्यापेक्षा थोडेसे बलवान प्राणी जे आहेत जे स्वतःचं संरक्षण करून घेतात ते जरा आणखीन उघड्या ह्याच्यामध्ये राहतात. काही पशुपक्ष्यांबद्दल तर आपल्याला असं वाटतं की ते म्हातारे झाले किंवा आजारी पडले, आपलं अन्न ते गोळा करू शकले नाही, अपंगपण आलं तर बिचाऱ्यांनी काय करायचं, स्वतः शिकार करू शकत नाही, आपलं अन्न गोळा करू शकत नाही, तर अशांना काय होईल तर ते बिचारे उपासमारीनं मरतात. असं पण आहे. म्हणजे त्यांना अन्य कोणी दुसरी मंडळी मदत करते असं काही नाही आहे. म्हणून याला भोगयोनी म्हटलं. आणि असा दुष्टपणाने आसुरी प्रवृत्तीमध्ये का मंडळी जी वागतात त्यांना ह्या पशुपक्ष्यांचा जन्म येतो, भोगयोनी जन्म येतो. याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की माणूस कितीही जरी वाईट वागला करतो आहे, आपण आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचंच वर्णन करतो आहे, पण एक गोष्ट माऊली सांगतायत किंवा भगवंत आपल्याला आठवण पण देतो आहे, कितीही जरी वाईट वागला माणूस तरी भगवंत त्याचा द्वेष करत नाही आहे. भगवंत पुन्हा पुन्हा त्याला संधी पण देतो आहे.
त्याची जी प्रगती, त्या जीवाची प्रगती व्हावी म्हणजे कर्माप्रमाणे त्याला त्या योनीत घालतील पशुपक्ष्यांच्या, पण पुन्हा संधी देतील आणि तो जर चांगला वागला तर पुन्हा त्याची प्रगती होईल. निंदिया योनी किंवा नरकामध्ये ठेवायचं, पापक्षालन त्याचं झालं तर पुन्हा मनुष्य योनीमध्ये त्याला जन्म मिळेल अशी संधी भगवंत त्याला देईल. म्हणजे क्रूर असलं, दुष्टपणा जरी असला तरी त्या दुष्टपणे त्याचा नाश होत नाही आहे, विनाश होत नाही आहे. नाश होणं किंवा विशेष पद्धतीनं विनाश होणं वगैरे ही दुर्गुणांची फळं आहेत, बरोबर आहे. त्यामुळे त्याला या अशा प्रकारच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. पण समजा त्या दुर्गुणांचा नाश करता आला तर पुन्हा त्याला भगवंत जवळ करतो, पुन्हा त्याला त्याची प्रगती होते. ते सगळं कर्मावर अवलंबून आहे. भगवंत कोणाचाही द्वेष करत नाही की ह्याला कायमच नरकातच असं नाही. तिथे जर त्याचं कर्म चांगलं झालं तर त्याला बाहेर येता येतो. भगवंत समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिया असं म्हटलं आहे की सगळ्या भूतमात्रांमध्ये मी समभावनेने आहे, सगळ्या भूतमात्रांमध्ये. म्हणजे तो असुर प्रवृत्तीचा आहे म्हणजे मी तिथे नाही असं नाही. म्हणून मामात्मा परदेहेशो असं म्हणत आहे की तो असुरी प्रवृत्तीचा मानायला जरी तयार नसला तरी मी चराचरामधल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींमध्ये मी आहेच आहे. त्यामुळे भगवंताला कोणी प्रिय आणि कोणी अप्रिय असं नाही, तो सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे तो दुष्टपणा करणाऱ्याला सुद्धा संधी देणार आणि पुन्हा तो या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणार, ही गोष्ट खरीच आहे. कारण सर्वजण त्या ईश्वराची लेकरं आहेत ना, त्यामुळे ईश्वर त्यांना लेकराला असं आहे की आईबाप कितीही दुर्गुणी मूल असलं तरी आईबाप त्याला दूर थोडं सोडतात. आईबाप पुन्हा पुन्हा त्याला संधी देतात, आणि असं नको करू, असं कर, कारण ते त्यांचं मूल असतं. तसं आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत. त्यामुळे लेकरांना ईश्वर असा दूर करत नाही. त्यांनी अभ्यास करावा, त्यांनी चांगलं वागावं, त्यांनी सत्कर्म करावं, पुन्हा पुन्हा प्रगती करावी. आणि त्यासाठी जसं आईवडील मुलासाठी करतात तसा हा ईश्वर पण करतो. आईवडील कधीच मुलाचे शत्रू नसतात, तसा ईश्वर पण कधीच आपला शत्रू नाही आहे. आपल्या कल्याणासाठी अगदी आईवडील जसं मुलाचं कल्याण करण्यासाठी सतत प्रयत्न करतात तसं हा ईश्वरसुद्धा आपल्या कल्याणाचा प्रयत्न करत असतो असं दिसेल. खरंच भगवंत अत्यंत दयाळू आहे. माऊलींनी या श्लोकांवर जे सुंदर भाष्य केलं आहे ते पण आपण अभ्यास करत आता लक्षात घ्यायचं की आधीच्या श्लोकामध्ये आपल्याला दुष्टपणा करणाऱ्यांचं सांगितलं. आता सांगितलं की ह्याला भगवंत काय शिक्षा करतो, तर त्याला अशा प्रवृत्तीच्या ह्याला त्या भोग असणाऱ्या ह्याच्यामध्येच नरकामध्येच जन्म घ्यावा लागतो असं सांगितलं. माऊली याच्यावर सांगतात, ऐसे आघवांची परी प्रवर्तले माझ्या वैरी, तरी तया पापिया जे मी करी ने ऐकपा. ते सांगतात असे जे आघवांची परी, हे जे सगळ्या प्रकार सांगितले की वैर करणारे, शत्रुत्व करणारे, दुष्ट प्रवृत्तीचे, प्रवर्तले माझ्या वैरी. भगवंताशी सुद्धा वैरच आहे, भगवंताला पण मानायला तर तयार नाहीच आहेत. असं करणारे जे प्रवर्तले म्हणजे असं करण्यासाठी जे प्रवृत्त झाले आहेत त्या पापीला तया पापिया जे मी करी, त्या पाप्यांना मी जे करतो म्हणजे मी जो काही दंड देतो ते ऐकपा, तो तू ऐक. असं जो काही दुष्टपणा करणारा आहे त्या पापी दुष्ट मंडळींना मी काय शिक्षा करतो ते सांगतो. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती जे जगा, ते पदवी हिरोनी पैगा ऐसी ठेवी. काय करतात ते, हे जे असुरी लोक आहेत ते काय करतात, मनुष्य देहाचं तागा, मनुष्य देहाचा आश्रय घेतात आणि या जगाला त्रास देतात. मनुष्य देहामध्ये आलेले आहेत. असुरी जरी असली, प्रवृत्ती जरी असुरी असली तरी मनुष्य देहाचा आधार घेतलेला आहे आणि घेऊन रुसती म्हणजे काय, रुष्ट त्रास देतात ह्या जगाला. ते पदवी हिरोनी पैगा, या असा त्रास देणारी जी मंडळी आहे त्यांची काय करतात, त्यांची ही जी पदवी आहे, मनुष्य देहाची पदवी आहे, नरदेह मिळालेला आहे, ती मोठी सुवर्णसंधी मिळालेली आहे. अशी सुवर्णसंधी मिळूनसुद्धा जे अशा प्रकारचं वर्तन करतात त्यांची ती जी काही मनुष्य देहाची पदवी आहे ती भगवंत म्हणतो मी काढून घेतो. ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. त्यांना पुन्हा माणसाचा जन्म देत नाही, अशा जागी नेऊन ठेवतो, अशा योनीत जन्म देतो जे क्लेशगावीचा उकरडा, भवपुरींचा पानवडा, ते तमो योनी तया मूढा वृत्तीची दे. इतका दुष्टपणा केलेला आहे, त्रास दिलेला आहे सगळ्यांना. तर मी काय करतो, जो कोणी असा आहे त्यांना क्लेशगावी, त्यांना क्लेशदायक अशा घाणेरड्या ठिकाणी नरकामध्ये जन्ममरणाचं दुःख
त्याला त्या ज्या काही यातना भोगाव्या लागतात त्याचीच वाट दाखवतो, त्याचीच पायवाट दाखवतो. आणि अशा ह्याला तमोयोनी तया बुडा, तम म्हणजे अंधकार, अज्ञान. अशा अज्ञानाच्या किंवा अंधकाररूपी योनीमध्ये मी त्यांना जन्म घ्यायला लावतो. आता त्याला दिलेली होती संधी मनुष्यदेह मिळाल्याची, पण त्याचं वर्तन हे असं असुरी असल्यामुळे, असा दुष्टपणा केला असल्यामुळे, सगळे अहंकार, मदम, दर्पण, काम, क्रोध हे सगळं असल्यामुळे असणाऱ्यांना मी काय करतो, तर मी त्यांना आता परत मनुष्य देह वगैरे काही देत नाही. असं घाणेरडं, क्लेशदायक, जन्ममरणाच्या चरकात अडकणारं, त्याच यातनांच्या पायवाटेने जाणारं असं अशा ठिकाणीच भोगयोनीत जन्म देतो. मग आहाराचे नावे तृणही जेथ न उगवे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसिये करी. कुठे पाठवतो त्यांना, तर त्यांना मी भूक लागली तरी गवतही उपयोगी पडणार नाही. भूक लागली, वाघाला त्या गवताची काय चव, पुष्कळ गवताचं कुरण आहे जिकडे तिकडे, पण वाघ आहे, वाघाला काहीतरी शिकायलाच पाहिजे. त्यामुळे आहाराचे नावे तृणही जेथ न उगवे, गवतही जिथे उगवणार नाही अशा ठिकाणी व्याघ्र किंवा वृश्चिक, दोघांची उदाहरणं म्हणून नावं दिलेत. या प्रकारची सगळीजणं यांच्या जंगलामध्ये यांना जन्म घ्यायला लावतो. म्हणजे असा दुष्ट प्रवृत्तीचा, असुरी प्रवृत्तीचा, दुसऱ्याला त्रास देणारा, अहंकारम, बलम, दर्पण, कामम, क्रोध या 5 गोष्टी असणारा जो आहे, त्याला हा देह टाकून कुठे जायला लागतं, तर व्याघ्र, विंचू इत्यादी अशा प्रकारच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. की जिथे गवतसुद्धा उगवत नाही अशा ठिकाणी राहायला लागतं. म्हणजे भूक लागून काहीच त्याचा उपयोग नाही. काय करावंसं, तर एवढी केली ना हिंसा, दुसऱ्याला त्रास दिला ना, त्याचे हे परिणाम आहे. ते तर क्षुधा दुःखे बहुते, तोडून खाते आपण याते, मरमरो मागुते होतच असते. बरं, मग आता जंगलामध्ये अशा भुकेने जे त्रस्त झालेले आहेत, नाहीच आहे भूक आपली शबेल, असं काही मिळतच नाही आहे. त्या अरण्यामध्ये क्षुधा दुःखे, भुकेच्या दुःखाने, खायला काही मिळत नाही ह्या दुःखाने आपल्या शरीरच लचके तोडून खातात. तोडून खाते आपण याते, म्हणजे भूक लागली की आपल्याच पिल्लांना खाऊन टाकायचं, इथपासून आपल्या देहाचे तुकडे करून खायचे, लचके तोडून खायचे, असं करणारे जे आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा अशाच या घाणारी तामस योनीमध्ये जन्म घ्यायचा, असं त्यांचं चालतं. हे जे असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं काय होतं, तर त्यांना ही शिक्षा होते. भगवंत म्हणतो मी त्यांना अशा योनीमध्ये जन्म घ्यायला लावतो. आणि मग क्षुधाही आर्त झालेले आहे, त्यांची क्षुधा भूक भागवतच नाही आहे. मग भागत नाही आहे भूक म्हटल्यावर काय करायचं, तर अशा प्रकारचं कृत्य परत परत करतात. मग पुन्हा पुन्हा त्या कर्माचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा या तामस योनीतच जन्म घ्यायला लागतो. का आपुला गरळ जाळी, जळत या अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरुंधला. पुढे म्हणताय की आणखीन काय होतं, तर आपुला गरळ झाली. आता मगाशी विंचवाचं आणि वाघाचं दिलं, आता आपल्या लक्षात येईल की जो नाग आहे, सर्प आहे, त्या नागाच्या शरीरामध्ये विष आहे. आता त्या विषाचा परिणाम आपल्याला काय होतो तो माहिती आहे. ते गरळ सततच त्याच्या शरीरामध्ये, त्यामुळे त्याचा दाह किती होत असेल. आपुला गरळ जाळी, आपल्या विषाच्या दाहानं त्रस्त झालेला आहे, अंगाचा दाह होतो आहे. आपुला गरळ जाळी, जळत या अंगाची पेंदळी, सगळी त्वचासुद्धा त्या आतल्या सगळ्या विषाने त्रस्त झालेला आहे, किती त्रास होत असेल, असा त्याचा दाह होतो आहे. अशा सर्पयोनीमध्ये मी त्याला जन्माला घालीन. असा दुष्ट प्रवृत्तीच्या असुराला मी काय करीन, असं वाईट वागणाऱ्या असुरी शक्तीच्या या माणसाला देह टाकल्यानंतर पुन्हा जन्म कुठे मिळेल, तर सर्पयोनीमध्ये त्याला घालेन. बेळात कोंडून राहावं लागेल. आत असणाऱ्या गरळाने असा दाह होईल अंगाचा, असा त्रस्त झाल्याचा, कारण दुसऱ्याला त्रस्त केला आहे ना, त्याचा परिणाम असा होईल. भगवंत म्हणतो मी पुढला जन्म त्याला अशा प्रकारचं देईन. परी घेतला श्वासू घापे, येतुले नेही मापे, विसावा तया ना रोपे दुर्जनांचे. त्याचं वर्णन केलं आहे की असं काही करीन, त्या दुर्जनाला अशा तामस योनीत जन्माला घालेन की आत घेतलेला श्वास बाहेर सोडता येईल इतकाच वेळ, एक श्वास घ्यायचा आणि एक सोडायचा, एवढ्या वेळेच्या प्रमाणात देखील त्याला विश्रांती मिळणार नाही, त्याला आराम मिळणारच नाही. त्याचा दाह असा की होत राहील की श्वासा इतकं सुद्धा त्याला विश्रांती मिळणार नाही.
इतका त्याला त्याच्या त्या आधीच्या केलेल्या सगळ्या दुष्ट कर्माचा परिणाम भोगावा लागेल. ऐसेनी कल्पाची या कोडी, गणिताही संख्या थोडी, ते तुला वेळू न काढी क्लेशोनी जया. आकड्यात मोजताच येणार नाही इतक्या अमोज. ऐसेनी कल्पाची या कोडी, कल्पांची कोटी कोटी संख्या, गणिताही संख्या थोडी, किती मोजल्या तरी मोजताच येणार नाही, किती मोजल्या तरी थोड्याच होतील. किंवा ते तुला वेळू न काढी, तितक्या काळपर्यंत हा जो दुष्ट आहे, असुरी आहे, त्याला मी क्लेशातून बाहेर काढत नाही. किती काळ, किती वेळ त्याला तिथे राहावं लागतं, असं सोपं नाही आहे. खूप क्लेश त्याला सहन करावा लागतं. किती जरी मोजलं आकड्यात सांगताच येणार नाही, अशा प्रकारे याला क्लेश सहन करावे लागते. तरी तयांसी जेथ जाणे, तेथीचे हे पहिले पेढे, ते पावोनी येणे दारुणे न होती दुःखे. आता म्हणताय तयांसी जेथ जाणे, म्हणजे खरं म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्या मार्गामध्ये व्याघ्र, वृश्चिक, सर्प या सगळ्या योनी हा त्यांचा पहिला मुक्काम आहे. आता आणखीन जायचं आहे ना, कारण तिथे तर काही आपल्याकडून झालेल्या या अशा प्रकारच्या पापकर्माची फेड होण्याची शक्यताच नाही, असं सगळं आहे. त्यामुळे मुख्य ठिकाण प्राप्त झाल्यानंतर तिथे पुन्हा काय, तरी तयांसी जेथे जाणे तेथीच आहे पहिले पेढे, ही पहिली जागा झाली. ते पावोनी येणे दारुणे न होती दुःखे, पण तिथे काही व्याघ्र सर्पादी योनी म्हणजे दुःख आहेत ती बरी, अशी आणखीन भयंकर दुःख मिळतील अशा जागी पाठवतो. कारण आधी बुरत्याचा पाय खोलात म्हटलं तसं आधीच वाईट कर्म केलं आहे, त्याच्यामुळे हा जन्म, पुन्हा इथे वाईट, मग पुन्हा आणखीन खाली, असं त्या नरकाचं वर्णन केलं आहे की व्याघ्र, वृश्चिक, सर्प बरे अशा प्रकारचं आणखीन दुःख देणारं, आणखीन वाईट ठिकाणी त्याला जन्म घ्या नरकाचं का. त्या अशा अधम असू लोकांना ही जी काही पापाची शिक्षा आहे त्याला, त्यांनी केलेल्या दुष्ट वाईट गोष्टींची शिक्षा त्यांना भोगावी लागते. आता ही झाली आहे खरं तर शिक्षेची सुरुवात. आत्तानुसार भोगयोनीमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागेल वगैरे वगैरे. त्यामुळे एका अर्थाने आपल्याला आता कळेल की ही भगवंतांनी नरकात जायची वेळ काय वाईट वागला तर तुम्हाला असं जायला लागेल, असं केलं. आता ह्याच्यात अजून पुढे पुढे या सगळ्या असुरीपूज्य लोकांच्या या नरकातल्या यातनांचं वर्णन पण माऊली करणार आहे. मग पुढल्या याच्यात काय, आसुरीम योनी मापन्ना मूढा जन्मनी जन्मनी मामप्राप्य व कौंतेय ततो यांत गमाम गते. त्या कौंतेया अर्जुना, भगवंत म्हणतो की माझी प्राप्ती झाली की हे काय होतं, जन्मानी जन्म म्हणजे अनेक जन्म हे आसुरी योनी प्राप्त करून घेतात. म्हणजे मूर्ख जे आहे ते भगवंताची प्राप्ती त्यांना होतच नाही आणि पुन्हा पुन्हा असे वाईटच गोष्टी करतात, त्या जन्मामध्ये तेच घडतं आणि आसुरी योनीमध्ये अधमगतींमध्ये अत्यंत खाली जात अशा घोर नरकांमध्ये ते पडतात. म्हणजे आता खरं तर ना 7व्या श्लोकांपासून या आसुरी प्रवृत्तीचं वर्णन सुरू झालं. आता 18व्या श्लोकापर्यंत आपल्याला कळलं की ह्याला भगवंत शिक्षा करतो. थोडंसं आपल्याला म्हणजे असं मुलांना आपण मग असं केलं असतं बघा शिक्षा होईल, तसं भगवंतानी आधी या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांबद्दलचं वर्णन करून टाकलं. आपल्यालाही आजूबाजूला अशा गोष्टी दिसतात आणि काही यांच्या काय इतकं वाईट वागतात, त्यांना काही शासन होणार आहे की नाही असं आपल्या मनात येतं. त्याचं लगेच आपल्याला 19व्या श्लोकामध्ये भगवंताचं सांगितलं की हो, अशा प्रवृत्तीच्या लोकांनी केलेल्या कृत्याचं त्यांना सहन हे करावंच लागतं आणि ते काय करावं लागतं, ते नरकात कसं जावं लागतं, आणखीन ते कसे खोल खाईत जातात आणि इतक्या वाईट नरकामध्ये त्यांना जावं लागतं. आज फक्त व्याघ्र, वृश्चिक, सर्प यांच्या योनीमध्ये जन्म घेतल्यावर कसा दाह होतो, याहीपेक्षा आणखीन खोल नरकामध्ये, आणखीन वाईट नरकामध्ये त्यांना कसं जावं लागतं ते पुढल्या ओव्यांमध्ये माऊली सांगणार आहे. आज आपण 413व्या ओळीपर्यंत आलो आहे. पुढल्या ओव्या पुढल्या सोमवारी होऊया. आज इथंच थांबूया. धन्यवाद.